वारीत एका बाबांचा धक्कादायक प्रकार. वारीत घडला धक्कादायक प्रकार. वारीतील सर्वात मोठा गैरसमज. महाराजांविषयी सत्य ऐकून तुम्ही थक्क व्हाल. वारीत एका बाबांचा धक्कादायक प्रकार समोर आला. वारीत चालता एक महाराज दिवसभर भजन कीर्तन आणि प्रवचन करायचा, पण जेव्हा रात्री मुक्काम असायचा तेव्हा त्याच्या तंबूत रात्री महिला जायच्या. एका वारेकऱ्याला बाबावर संशय आला, कारण सुरुवातीला त्या बाबासोबत आलेली एक सेवेकरी महिला त्याच्यासोबत असायची, पण त्यानंतर दररोज रात्री महिला बदलू लागल्या. वारी जशी जशी पुढे चालली तशी तशी महाराजाची हालचाल संशयास्पद होऊ लागली आणि यावरच सर्वांचा संशय वाढत गेला. पहिल्या दिवशी एक बाई, दुसऱ्या दिवशी दुसरी बाई, तर तिसऱ्या दिवशी तिसरी बाई, तर चौथ्या दिवशी चक्क एक 70 वर्षाची म्हातारी महाराजांच्या तंबूत शिरली. दुसऱ्या दिंडीत चालणाऱ्या एका वारेकऱ्याला या महाराजाचा संशय होता, त्यामुळे दररोज रात्री जागून तो बारीक लक्ष ठेवत होता. रोज रात्री बदलणाऱ्या या महिलेमुळे त्याचा संशय त्याच्या बळावला होता. पण जेव्हा चौथ्या दिवशी 70 वर्षाची एक आजी त्याच्या तंबूत गेली, तेव्हा मात्र त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आता त्याने त्याला रागावलं नाही, तर त्याला एक सत्य शोधायचं होतं. रात्री थेट 1 वाजता त्या वारेकऱ्यांनी खिशातला मोबाईल काढला, कॅमेरा ऑन केला आणि तो काळजावर दगड ठेवून थेट महाराजाच्या खाजगी तंबूत शिरला. आणि त्या रात्री त्या तंबूत त्याने स्वतःच्या डोळ्याने जे पाहिलं ते पाहून अक्षरशः त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तिथे जे चित्र होतं ते दृश्य त्याला दिसलं. ते पाहून त्याच्या हातातला मोबाईलच गळून पडला. त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता की तिथे असे दृश्य त्याला पाहायला मिळेल. ते पाहून त्याच्या हातातला मोबाईल गळून पडला. त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता की तिथे असे दृश्य त्याला पाहायला मिळेल. त्याच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याचं जे सगळं होतं ते दृश्य आता रेकॉर्ड झालं होतं. तो कसाबसा तिथून बाहेर थिरथिरत्या पायाने बाहेर आला आणि त्यानंतर पुढे जे त्यांनी केलं त्याने अख्ख्या महाराष्ट्राला एका रात्रीत सगळ्यात मोठा धक्का बसवलाय. मग नेमकं काय चालू होतं मध्यरात्री त्या बंद तंबूत? त्या बाबापाशी दररोज रात्री वेगवेगळ्या महिला का येत होत्या? त्या बाबाबद्दल सत्य काय होतं? रात्री 1 वाजता त्या कॅमेऱ्यात नेमकं काय रेकॉर्ड झालं? चला जाणून घेऊया या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या सविस्तर रिपोर्टमध्ये. आषाढी वारी म्हटलं की तिथे लाखो वारेकरी, शेकडो दिंड्या आणि मुक्कामासाठी असंख्य तंबू असतात. अशाच एका दिंडीत 4 दिवसापासून एक विचित्र गोष्ट घडत होती. दिवसभर भजन कीर्तन आणि प्रवचन करणाऱ्या एका महाराजाच्या तंबूमध्ये रात्री उशिरा एकामागून एक महिला जात असायच्या. एका वारेकऱ्याच्या लक्षात या सर्व गोष्टी येणे सुरू झाल्या. पहिल्या दिवशी दुर्लक्ष केलं, दुसऱ्या दिवशी संशय वाढला, तिसऱ्या दिवशी त्याने लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि चौथ्या दिवशी 70 वर्षाची एक महिलेचा तिथे घुसली आणि त्याने सत्य शोधायची थेट मोबाईल घेऊन पालात घुसला. आणि पुढे जे घडलं त्याने पुढचं जे पाऊल टाकलं त्याने एका रात्रीत महाराष्ट्राला धक्का बसवला. खरं तर हा प्रसंग वारी पुण्याहून बाहेर पडल्यापासून सुरू होता. आपण ज्याबद्दल बोलत आहेत ते एका मोठ्या दिंडीचे प्रमुख आणि वारेकऱ्याचे श्रद्धास्थान असणारे महाराज होते. सगळ्यांची श्रद्धा त्यांच्यावर निष्कट. दिवसभर त्याच्या रुबाब आणि त्याचे विठ्ठल भक्तीचे पाहून हजारो वारेकरी त्याच्या पाया पडायचे. पण याच वारी शेजारच्या दिंडीत चालणाऱ्या एका व्यक्तीचं, एका तरुण वारेकऱ्याचं लक्ष महाराजावर होतं. आजकाल TV, सोशल मीडिया, ढोंगीबाबाचे अनेक कारनामे उघडकीस येत असल्यामुळे त्या तरुण वारेकऱ्याच्या मनात सुरुवातीपासून या महाराजाच्या विषयी एक संशय होता. दिवसभर भजन कीर्तन करायचा, विठ्ठलनामाचा गजर करायचा, पण जेव्हा एखादी तरुण भाविक महिला पाया पडायची यायची तेव्हा महाराज त्याच्याकडे ज्या विक्षिप्त नजरेने न्याहाळायचा ते पाहून त्या वारेकऱ्याचा संशय अधिक बळावला होता. महाराजांच्या नजरेत काहीतरी खोटं आहे असं त्याला आतून जाणवत होतं. वारीचा दुसरा मुक्काम आता पुढे होऊ लागला. रात्रीचे 12:30 वाजले. सर्व वारेकरी थकून झोपले गेले, पण तो वारेकरी जागा होता, कारण की त्याला महाराजाच्या खाजगी तंबूकडे एक सावली जाताना दिसली. ती सावली एका महिलेची होती. ती महाराजाची मुख्य सेवेकरी म्हणून ओळखली जायची. ती आत गेली. 10 मिनिटे 20 मिनिटे झाले, बाहेर आली नाही. त्या वारेकऱ्याच्या मनात शंकेची आपुलकी चुकली आणि काय घडत तिथं तेव्हा त्याच्या पुढे सगळा संशय त्याच्या बळावणार होता. पहिल्या दिवशी त्याची खाजगी सेवेकरी गेली होती, पण दुसऱ्या दिवशी आता आणखी एक विचित्र घडणार होतं. पहिली रात्र उलटली आणि दुसरी सकाळ वारीच्या त्या ठिकाणी पुढची मार्गक्रमण करायला सुरुवात केली होती. अक्षरशः वारेकऱ्यांनी घाट देखील पार केला होता, पण त्या वारेकऱ्याची डोळे महाराजांनी मागं काढत होते. आता खरं तर घाटामध्ये महाराजांची हालचाल आणखीच विचित्र आणि संशयास्पद झाली. ते वारंवार दिंडीतून बाजूला व्हायचे, फोनवर कोणाशी तरी बोलायचे, महिला वारेकऱ्याकडे अगदी संशयास्पद नजरेने पाहायचे. त्याच्या चेहऱ्यात एक अकालनीय तणाव आणि भीती स्पष्ट दिसत होती. त्या दिवशी रात्री वारीचा मुक्काम एका मोठ्या मैदानात पडला होता. त्या दिवशी त्या वारेकऱ्यांनी ठरवलं होतं की आज रात्री काही करून महाराजांवर नजर ठेवायची आणि त्याने ते केले. पण
रात्री 12:30 वाजले. रात्री 12:30 झाले. टांग मृदंगाचा आवाज आता शांत झाला होता आणि अचानक त्या तरुण वारेकऱ्याला दिसलं की काल रात्री जी महिला तंबूत गेली होती आज ती नव्हती. आज चक्क दुसरीच अनोळखी महिला अत्यंत सावधपणे आजूबाजूला पाहत महाराजांच्या तंबूत शिरली. आता तो वारेकरी चक्रावून गेला. अरे, काल दुसरी बाई होती, आज ही दुसरी महिला कशी काय? रात्रीच्या अंधारात महाराज सोबत का जाते? महाराजांच्या तंबूसमोर असणाऱ्या पडद्याआड नक्की काय चाललेलं आहे? त्याच्या मनात विलक्षण सुरू झालं. त्या वारेकऱ्याच्या मनात भयंकर विचार येऊ लागले होते. पण खरी खळबळ तर पुढच्या रात्री उलगडणार होती. कारण की तिसऱ्या दिवशी जो तिसरा भयावह प्रकार होता त्याने सगळं चित्र बदलणार होतं. 2 रात्री सलग 2 वेगवेगळ्या महिला महाराजांच्या तंबूत जाताना पाहून त्या वारेकऱ्याचा संयम सुटला. तिसऱ्या दिवशी वारेकरी पुढे निघाले. दिवसभर महाराज नेहमीप्रमाणे भक्तिभावात वावरत होते. जणू काही चांगलं नाही. हा त्यांनी दुपटी चेहरा पाहून त्या वारेकऱ्याला राग येत होता. वारीतले साधे बोडे लोक महाराजावर डोळे झाकून विश्वास करतात. सगळे त्यांची भक्ती करतात, त्यांच्या चरणी लीन होते. पण त्या वारेकऱ्याला माहीत होतं की या भक्तीच्या नावाखाली काहीतरी भयंकर खेळ सुरू आहे. तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस वारी पुढे सरकली आणि मुक्काम होता त्या दिवशी 1 वाजले होते. तो वारकरी तंबूच्या बाजूला एक झाड होतं आणि त्या झाडाच्या ओडुशाला लपून बसला होता. अपेक्षेप्रमाणे आज पुन्हा तिसरी एक महिला महाराजांच्या तंबून जाताना दिसली. तंबूच्या आत अस्पष्ट प्रकाश होता. बाहेरून फक्त सावल्या हलताना दिसत होत्या. त्या वारेकऱ्यानं विचार केला की जर मी आपल्या लोकांना जर उठून सांगितलं, वारीतल्या आजूबाजूला लोकांना उठून सांगितलं तर लोकांच्या महाराजावर एवढा विश्वास आहे की लोक मलाच मारतील. यामुळे पुराव्यासहित बाबाचा पर्दाफाश करावा असं त्याने ठरवलं होतं. त्यानंतर आता थेट कॅमेरा घेऊन घुसणार होता. चौथा दिवस आता उजाडणार होता. तिसरा दिवस संपला. कशीबशी त्याने ती रात्र काढली आणि चौथ्या दिवशी आता तो सगळा पर्दाफाश करणार होता. आणि पुढे जो सरकणार होता त्याने अख्ख्या महाराष्ट्राला धक्का बसणार होता. कारण हे सत्य त्याचं समोर येणार होतं. आता वारी जवळपास पुढे निघून गेली होती. आता त्याचं खरं सत्य 4था ते 5वा मुक्काम होता. ती रात्र आता उजाडली होती. आता त्या दिवशी वारेकरी पूर्ण तयारी करून त्याच्या छातीत धडधड आता काळीत सावरून तो महाराजाच्या हातात तंबूच्या अगदी शेजारी दबा धरून बसला होता. तो आता घुसणार होता आणि घुसून ते चित्र उघडकीस आणणार होता. रात्री ठीक 12:30 वाजले. आजूबाजूच्या फक्त वारेकऱ्याचा घोरणारा आवाज येत होता आणि तेवढ्यात अंधारातून एक अशी सावली पुढे आली. ती पाहून अक्षरशः त्या वारेकऱ्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना. ती कोणा तरुण महिला नव्हती तर 70 वर्षाची एक वृद्ध आजी होती. वाकत पाय काठीने अत्यंत चोरट्या पावलाने ते महाराजाच्या खाजगी तंबूत शिरली. हे पाहतच त्या वारेकऱ्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो थक्क झाला. अरे, या बाबाने 70 वर्षाच्या आजीला सोडलं नाही. वारीच्या नावाखाली हा कसला भयंकर प्रकार सुरू आहे. त्याने 1 सेकंदही थांबण्याचा अर्थ न महाराजाच्या चेहऱ्यावरील तो मुखवटा फाडण्याचा वेळ आली आहे असे त्याने मनात निश्चय धरला. अखेर त्या वारेकऱ्याने खिशातून मोबाईल काढला, व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केलं आणि श्वास रोखून थेट महाराजाच्या तंबूत पडदा बाजूला करून आत घुसला. वादळापूर्वीची शांतता संपली. कॅमेरा ऑन धरून तो जसा आत गेला तसे समोरचं दृश्य पाहून त्याचे डोळे पांढरे झाले. काय होतं त्या तंबूत? काय दिसलं? तो मोबाईल गढून पडला आणि बाहेर आल्यानंतर तो असं काय करणार होता की एका रात्रीत महाराष्ट्राला धक्का बसणार होता. तो जसा कॅमेरा घेऊन आत घुसला तसा महाराजावर आत बसलेला एक लोक चदकले. पण त्याने वारेकऱ्याला तिथे पाहिलं. ते पाहून त्याचा मोबाईल हातातून गळून पडला. तो जागीच गाठला आणि तिने त्यांना पुढे जर कोणताही वाईट आणि लाजरीपणा प्रकार सुरू नव्हता. तंबूच्या मधोमध महाराजासोबत अजून 4 ते 5 प्रमुख व्यवस्थापक पुरुष बसलेले होते. त्याच्या बाजूला ती 5 मिनिटांपूर्वी आत गेलेली 70 वर्षाची वृद्ध आजी देखील बसली होती. तंबूच्या एका कोपऱ्यात एक मोठा बॉक्स उघडा होता ज्यामध्ये शेकडो प्रकारच्या गोळ्या, औषधांचे पॅकेट होते. ती महिला तिचे आज महाराज सांगतील अशा औषधांच्या गोळ्या वेगवेगळ्या पोडद्यामध्ये भरून वारेकऱ्यासाठी औषधोपचार तयार करत होती आणि प्रत्येक महिला हे काम करायची होती. महाराजाच्या हातात एक डायरी आणि पेन होते तर दुसऱ्या व्यवस्थापकाच्या हातात दिवसभराचा हिशोब होता. दिंडीचा ड्रायव्हर देखील बसून डिझेलचा आणि गाडीचा हिशोब महाराजांना देत होता. दिवसभर गर्दीतून चाकून थकलेल्या, पायाला फोड आलेल्या, आजारी पडलेल्या वृद्ध वारेकऱ्यांनी कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून स्वतः रात्री 2 वाजेपर्यंत जागून महाराज सगळ्यांची मीटिंग आणि औषधाचे नियोजन करत होते. हा महाराजांचा दिवसभराचा प्रामाणिक सेवेचा दिनक्रम होता ज्याला तो वारकरी चुकीचा समजत होता. आता पुढे काय घडणार होतं ते अद्भुत आणि पवित्र होतं. अखेर त्या वारेकऱ्याला त्याची चूक समजली. त्याने डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहायला लागले. ज्या महाराजांना तो ढोंगी समजत होता
ते साक्षात माऊलीचे रूप घेऊन रात्री 2 वाजेपर्यंत वारेकऱ्याचे सेवेचे नियोजन करतात. दिवसा महिला वारकरी जेव्हा पाया पडायच्या तेव्हा महाराज त्यांच्या आजारपणाची चौकशी करण्यासाठी काळजीने पाहायचे. त्याला त्या वारेकऱ्याची चुकीचा अर्थ काढला होता. महिला जे पाया लागायच्या त्यांचे ते दोघीरुखी आहे का, त्यांच्यात काय प्रॉब्लेम आहे का ते महाराज पाहायचे. अखेर त्या वारेकऱ्याने तो मोबाईल बंद केला. तो महाराजाच्या पायावर कोसळला आणि ढसाढसा रडू लागला. माऊली, मला क्षमा करा, मी तुमच्यावर संशय केला. मला वाटलं इथं काहीतरी वाईट सुरू आहे. महाराजांनी मंद हसून त्याला उठवलं, त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाला, बाळा, आजकाल असंच एवढं बदललंय की संशय येणं स्वाभाविक आहे. पण वारी ही भक्तीची आणि विश्वासाची भूमी आहे. इथे वाईट जनावरांचा आणि विचारांची जागा नसते. अखेर त्या वारेकऱ्यांनी महाराजांची माफी मागितली आणि तोही त्या रात्रीपासून महाराजांसोबत वारकऱ्यांच्या सेवेला लागला आणि सर्व सेवा करू लागला. तो वारकरी बांधवांनो, डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवू नका, पण डोळे असूनही वारीच्या पवित्र परंपरेवर संशय घेऊ नका. हा संदेश या घटनेतून मिळतो. महाराजाच्या अथांग माणुसकीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला आपल्या वारेकऱ्यापर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.